चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. मार्च महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे. यापुढच्या सगळ्या व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तर क्लिक करून तुम्ही यापुढचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. सुरू करत आपण आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 मार्च. 5 मार्च हा दिवस जागतिक जनतेला शांतता आणि सुरक्षितता वाढवण्यास, सशस्त्र संघर्ष रोखण्यासाठी आणि संपवण्यासाठी आणि शस्त्रांमुळे होणाऱ्या मानवी दुःखांना आळा घालण्यासाठी निशस्त्रीकरण प्रयत्न कसे योगदान करतात याबाबत जागरूक करण्यासाठी दरवर्षी हा 5 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पहिल्यांदा हा दिवस 5 मार्च 2023 या दिवशी साजरा करण्यात आला होता. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 5 मार्च. पुढचा प्रश्न, अजंता शरद कमल हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टेबल टेनिस. अजंता शरद कमल हा भारताचा एक टेबल टेनिस खेळाडू आहे. हा 10 वेळा राष्ट्रीय चॅम्पियन किंवा नॅशनल चॅम्पियन किंवा राष्ट्रीय विजेता राहिलेला आहे. यासोबतच या अजंता शरद कमलला भारत सरकारने 2019 या वर्षामध्ये पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं आणि याला 2022 या वर्षामध्ये खेलरत्न या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. टेबल टेनिसमध्ये खेलरत्न पुरस्कार प्राप्त करणारा हा पहिलाच भारतीय खेळाडू देखील बनला होता आणि सध्या चर्चेमध्ये आहे, कारण नुकतंच त्याने आपली व्यावसायिक टेबल टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. उत्तर असेल आपलं अजंता शरद कमल हा टेबल टेनिस पर्याय क्रमांक 3 या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025चे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 या स्पर्धेचं आयोजन 20 ते 27 मार्च 2025 या कालावधीमध्ये नवी दिल्लीमध्ये केलं जाणार आहे आणि यामध्ये देशभरातील 36 राज्य व युनियन टेरिटरीचे प्रतिनिधित्व करणारे जवळपास 1200 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. पहिल्यांदाही खेलो इंडिया फर्स्ट एडिशन ऑफ दिस खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 जे आहे ते 2023 या वर्षामध्ये आयोजित केलं होतं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. खेलो इंडिया पॅरा गेम्स यावर्षी नवी दिल्ली या ठिकाणी होत आहेत. पुढचा प्रश्न, भारताने कचरा व्यवस्थापन, पाणी आणि स्वच्छता क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी नुकताच कोणत्या देशासोबत एक सामंजस्य करार केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेपाळ. भारताने कचरा व्यवस्थापन, पाणी आणि स्वच्छता या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी नुकताच नेपाळ या देशासोबत एक सामंजस्य करार केलेला आहे. नेपाळची राजधानी काय? ती आहे काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे. एकदा विचारलं होतं की नेपाळचा राष्ट्रीय प्राणी काय आहे? लक्षात ठेवा, गाय हा नेपाळचा राष्ट्रीय प्राणी आहे. नेपाळचे सध्या राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौडेल, पंतप्रधान आहेत KP शर्मा ओली आणि चलन आहे नेपाळी रुपया. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात जनऔषधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? जनऔषधी दिन जो आहे तो भारतामध्ये दरवर्षी 7 मार्च या दिवशी साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 7 मार्च हे याचं बरोबर उत्तर असेल. लोकांना जेनेरिक औषधांच्या वापराबद्दल माहिती देणं व सर्वांना परवडणारी आरोग्य सेवा प्रदान करणं या भारत सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकणे या उद्देशाने 2019 या वर्षापासून दरवर्षी हा 7 मार्च हा दिवस भारतामध्ये जनऔषधी दिन म्हणून साजरा केला जात आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 मार्च. 8 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. लैंगिक विषमता आणि भेदभावाबद्दल जागरूकता वाढवून महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणं हा या दिनाचा उद्देश आहे आणि यावर्षी हा दिवस ॲक्सिलरेट ॲक्शन या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यामध्ये वनतारा वाईल्ड लाईफचे उद्घाटन केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच वनतारा या वाईल्ड लाईफचं उद्घाटन जे आहे ते गुजरातमध्ये केलेलं आहे. वनतारा जे आहे ते रिलायन्स फाउंडेशनने स्थापन केलेलं एक प्राणी बचाव केंद्र, संवर्धन व पुनर्वसन केंद्र आहे आणि हे गुजरातमध्ये जामनगर या ठिकाणी आहे. जवळपास
3,000 एकर परिसरामध्ये पसरलेलं केंद्र प्राणी कल्याण आणि संवर्धनावर लक्ष केंद्रित करणार आहे. उद्घाटन केले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. नेक्स्ट, IRCTC आणि IRFC यांना नुकतेच नवरत्न दर्जा मिळाल्यामुळे भारतातील नवरत्न कंपन्यांची संख्या किती झाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 26. नवरत्न वार्षिक उलाढाल, निव्वळ नफा आणि निव्वळ मूल्य याद्वारे भारत सरकार केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांना 3 श्रेणीमध्ये वर्गीकृत करतं. त्यामध्ये एक आहे मिनिरत्न दर्जा, त्यानंतर दुसरा आहे नवरत्न आणि तिसरा आहे महारत्न. हे दर्जे आहेत किंवा हे श्रेणी आहेत. आणि नुकतंच भारत सरकारने या IRCTC आणि IRFC या 2 कंपन्यांना नवरत्न दर्जा बहाल केला आहे. त्यामुळे भारतामधील नवरत्न कंपन्या बनलेल्या आहेत 26. त्यामध्ये IRTC जी आहे ती 25वी आहे आणि IRFC जी आहे ती 26वी नवरत्न कंपनी बनलेली आहे. IRCTC लॉंग फॉर्म होतो इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन. ही भारतीय रेल्वेची एक सार्वजनिक कंपनी आहे जी रेल्वे तिकीट बुकिंग, खानपान आणि पर्यटन सेवा पुरवते. हिची स्थापना झालेली 1999 या वर्षामध्ये. आणि IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, हिची स्थापना झालेली आहे 1986 या वर्षामध्ये आणि ही रेल्वेच्या विकासासाठी निधी उभा करण्याचं काम करते. खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6 मार्च. 6 मार्च हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय फार्मसी एज्युकेशन किंवा फार्मसी शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतातील फार्मसी शिक्षणाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक महादेव लाल श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 6 मार्च या दिवशी भारतामध्ये साजरा केला जातो. त्यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आहेत 20 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी. याचं बरोबर तो तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.